नेहमीच म्हटलं होतं, जो जीता वही सिकंदर. चला, 2 फलंदाज गेलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. दोन पंच आपण पाहू शकतायत मंद मंद पावलांनी खेळपट्टीकडे जात असताना. साई शेलार आणि आशुतोष हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. नामांकित खेळाडू आहेत या परिसरामधील. आपण पाहतोय प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटचे दिग्गज कलाकार. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये. SSCC खंबाळपाडा वर्सेस आपण पाहू शकाल जोवेली या 2 संघांमध्ये बिग फाईट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. अंपायर्स चषक 2021 मध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा. सामना 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांमध्ये काय कॅल्क्युलेशन क्रिकेट असेल ही येणारी वेळ दर्शवेल. कारण गेल्या मॅचमध्ये 66 धावांचं आव्हान वीर तानाजी दापोडे या संघाने मात्र खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलं. 41 धावांची झंझावती खेळी आपल्याला पाहायला मिळाली. ती प्रितेश पाटील छोटा पॅक बडा धमाका याच्या बॅटमधून आणि संघाला मात्र विजयाची चव चाखायला ज्याने मात्र भाग पाडला गेला असं प्रितेश पाटील पाहायला मिळाला. आणि आता मात्र या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत 2 संघांमध्ये एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. प्रेम पहिलं षटक उजव्या हाताने. यावेळेला आपण पहिला चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतो दिशाहीन चेंडू होता. चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिजनला. चेंडूला स्टॉप करेपर्यंत या ठिकाणी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने मात्र आपण पाहू शकतायत पहिलं षटक आणि पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता 2+1 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर अर्थातच अतिरिक्त स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. दिशाहीन स्वैर मारा केला गेला होता आउटसाईड द लेग स्टंप आणि 3 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फलंदाज बॅटिंग स्टान्सवर. उजव्या हाताचा फलंदाज आशुतोष. यावेळेला टप्पा पडल्यानंतर अचानक बाउन्स. गुडलेन स्पॉटला ज्या वेळेला बाउन्स होतो ना त्यावेळेला मात्र पंच काहीच करू शकणार नाहीत. आणि त्याचंच या ठिकाणी प्रत्यय आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाजाने मात्र पंचांकडे जरूर नजर रोखली गेली होती परंतु या ठिकाणी पंच काहीच करू शकणार नाही आहेत. शशांक पाटील अर्थातच नितीन पाटील पाहायला मिळतात आणि एका साईडला सुनील माने अर्थातच बाळा माने हे 2 दिग्गज पंच आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका. पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. सुपर टायमिंग. Easily done and look at the distance out of the park. 6 धावा. Good shot. जबरदस्त टायमिंग. टप्पा पडल्यानंतर लेंथ थोडीशी खराब पाहायला मिळाली. अख्खूट टप्प्याचा चेंडू होता परंतु आशुतोषचं बॅटचं एलिव्हेशन लाजवाब पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर नजर चांगली होती. कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं आणि षटकार पाहायला मिळाला आशुतोषच्या बॅटमधून. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आशुतोष आणि एका साईडला आपण पाहतोय मिस्टर साई शेलार. दोघांमध्ये थोडीशी तालमेलची कमी होती परंतु कोणताही धोका नाही आहे. एकदा वर्जित केली जाते. षटकार आल्यानंतर जी स्ट्राईक रोटेट होणं खूप गरजेची गोष्ट असते आणि ती स्ट्राईक रोटेट झालेली आहे ती मात्र आशुतोषच्या बॅटमधून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 10. या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला आहे ज्यामध्ये 1 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज प्रेम आपल्या गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताचा गोलंदाज आहे. समालोचन कक्षेकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. अप्रतिम. दॅट्स अ ब्युटिफुल लाईन. सुंदर चेंडूची टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने हलक्याशा त्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही. एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता साई शेलारचा परंतु चेंडू आणि फळीचा समन्वय
झाला नाही आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला आहे. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक पहिला आहे. प्रेमचे आतापर्यंत 4 चेंडू त्याच्या हातखंडामधून फेकून झालेत आणि धावसंख्या जाऊन पोचते 10 धावा SSCC खंबाळपाडा या संघाची. यावेळेला साई शिलारचा हा फटका पाहायला मिळतो. अगोदरच खेळले गेले होते परंतु चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण तेवढंच मिडॉनच्या क्षेत्रामध्ये फेकेपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोचतोय SSCC खंबाळपाडा हा संघ 12 धावसंख्येवर 12 विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला आहे. नितीन पाटील या ठिकाणी दर्शवत असताना 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा, कोणताही धोका पत्करलेला नाही आहे. ही मात्र जमेची बाजू पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांनी. कारण जसं नदीला झरण्याची गरज असते ना, तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात मात्र साई शिलार आणि आशुतोष यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॅटिंग. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू शरीराचा वेध घेत साई शिलार थोडेसे नाराज, हताश, हतबल होत असताना पाहायला मिळतं. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कारण अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट म्हटलेलं आहे. आडवा पट्टा हा क्रिकेटच्या जीवनामध्ये नेहमीच धोकादायक ठरला, हे आपण सातत्याने विसरून चालणार नाही आहे. प्रेमचं कौतुक करीन ते शेवटच्या चेंडूवर पहिल्या षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर झाला आणि पहिल्या षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या SSCC खंबाळपाडा या संघाची स्थिती जर आपण पाहिली तर विदाऊट लॉस 12 रन्स, 12 धावा. स्टार्ट तर अगदी चांगली झाली, परंतु पाहायचं आशुतोष आणि साई शिलार यांच्या माइंडमध्ये काय असेल की 30 चेंडूंमध्ये आपल्याला एवढं कॅल्क्युलेशन करायचं आहे. कारण 70+ वरती जर धावा असतील तर नक्कीच या स्पर्धेमध्ये जिवंत कायम राहील यात काही शंका नाही आहे. कारण या अगोदर आपण फॉर एक्झाम्पल पाहिलं होतं 66 धावांचा पाठलाग करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळले गेले ते 2 फलंदाज प्रितेश पाटील आणि एका साईडला हर्षदने काय कमालीचं प्रदर्शन दाखवलं गेलं. म्हणून म्हटलं होतं की जबाबदारी खूप महत्त्वाची भूमिका असते आणि जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल अशोक पाटील सर, तर जबाबदारी. आणि ती जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू कधीही आयुष्यभर थकत नाही, हे आपण सातत्याने पाहिलं. करण गोलंदाज आपण पाहतोय. ब्लॉकलमध्ये चेंडू होता, हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम अँड नरम हाताने खेळला गेला होता. ऑन ड्राईव्ह खेळला गेला, एकदा वर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. एका साईडला साई शिलार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशुतोष नाईस पर्सनॅलिटी, बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 13. SSCC खंबाळपाडा या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर करण, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला बॅकलिपचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला गेला. तेवढाच तेज तर्रार चेंडू असल्याकारणानं बॅट थोडीशी पाठीमागे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. तेवढाच तेज रफ्तार आपल्याला पाहायला मिळतो तो करणच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अप्रतिम ज्या पद्धतीने स्टार्टअप चांगला आहे, लेंथ ऑन लाईन सुरेख पद्धतीने पाहायला मिळते. वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्यामध्ये माहीर. यावेळेला फुलटा चेंडू आशुतोष ब्रँडचा ब्रँडेड षटकार. मॅग्निफिसंट टायमिंग, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 20 रन्स, 20 धावा. गुड स्टार्ट, द ग्रेट स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते. आशुतोष आणि साई शिलारच्या बॅटमधून आतापर्यंत धावा मात्र खोऱ्याने वाहिल्या जात आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. करणचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला फुलटा चेंडूला सोडणार नाही आहे. जेवढा करणचा मात्र वेगवान चेंडू, तेवढाच मात्र यावेळेला आपण पाहतोय की चांगल्या प्रकारचं टी-फॉर टेम्परामेंट, टी-फॉर टायमिंग, टी-फॉर टेक्निक अँड टी-फॉर टॅलेंट या 4 गोष्टींचा अवलंब अर्थातच आशुतोषच्या बॅटमधून एक सुरेख देखणा फटका पाहायला मिळाला. ग्लोरियस शॉट. 6 धावा. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 26 रन, 26 धावा. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा रिस्पॉन्सिबिलिटी जाणतोय फलंदाज. बॅटिंग स्थान चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं, कारण तुमच्याकडे 3 गोष्टींची गुणवत्ता असणं खूप गरजेची गोष्ट आहे. प्रथमतः तुमचं युजेस फुटवर्क, पायांची हालचाल. कोणताही खेळाडू आणि आज खरी कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही सिद्ध करता, स्वतःची गुणवत्ता सिद्ध करता, त्यावेळेला मात्र प्रेक्षक वर्ग हा डोक्यावर घेत असतो, हे आपण सातत्याने पाहिलं आहे. कारण म्हटलं होतं परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. धावांची गती जर आपण पाहिली 26 धावा.
अप्रतिम फुलटॉस चेंडू होता. मनगडीच्या साहाय्याने कलात्मक फटका पाहायला मिळतो. खेळायचा होता ऑफ साईडला. ऑन साईडला चेंडू मात्र यावेळेला येत असताना पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकदा वर्जित केली जाते. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 13.50च्या सरासरीने आत्तापर्यंत 27 वर जाऊन पोहोचतोय SSCC खंबाळपाडा हा संघ. पहिला गडी बाद झाला. आशुतोष हा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र साई शेलार एका साईडला पाहायला मिळत आहेत, तर एका साईडला आपण पाहू शकाल जितू शेलार हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटमधले नामांकित सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते दोन्ही फलंदाज. आज खरी गरज असेल रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. सकाळच्या सत्रामध्ये पावसाचं आगमन झालं होतं. 27 धावा 2 षटकांचा एकंदरीत खेळ झाला आहे 13.50च्या सरासरीने. विश्वनाथ गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटमध्ये विश्वनाथ रोहिदास जाधव हे नाव खूप मोठ्या प्रमाणात गाजलं गेलं, हे आपण सातत्याने विसरून चालणार नाही आहे. वसई तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील धानिव गावातील हा सुपुत्र. यावेळेला अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळाला. सरप्राईज डिलिव्हरी म्हणता येईल विश्वनाथची. ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं, कारण फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल, कारण आत्ताचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालं आहे. मिडल ऑफ द बॅटला जर चेंडू कनेक्ट होतात तर चेंडू आउट ऑफ द पार्क जाताना आपल्याला पाहायला मिळतात. एक काळ असा होता MRAच्या चेंडूवर कस लागायचा, परंतु काळ बदलला, खेळ बदलला, वेळ बदलली, या गोष्टी विसरून चालणार नाही. यावेळेला मात्र ऑन साईडला पॅडवर चेंडू होता. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात करण धुळे मात्र त्या चेंडूवर येतोय. तेवढाच मात्र रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईलमध्ये गुड कॅच ऑफ क्वालिटी, मॅग्निफिसंट कॅच ऑफ द डे असं म्हणायला हरकत नाही आहे. सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. तेवढेच आयसाईट जबरदस्त होती. जितूला सुद्धा मात्र यावेळेला अचंबित करणारा हा झेल पाहायला मिळाला की करणसारखा खेळाडू मात्र तिथे येऊन ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. गुड कॅच, फलंदाज बाद होताना. कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र प्रत्येकाने पाठ करून ठेवणं खूप गरजेची गोष्ट असते. आणि करण धुळेने मात्र यावेळेला जीवाची आकांक्षा केली, आटापिटा केला, कॉन्सन्ट्रेशन शेवटच्या क्षणापर्यंत ठेवलं आणि त्याचंच मात्र यावेळेला बेनिफिट मिळाला, फायदा मिळाला, तो स्वतःला आणि संघाला आणि गोलंदाजाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत स्थिरावले गेले. 27 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला आहे. 3रं षटक आहे प्रगतीपथावर. जे वॉच करतायत यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in वर त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या माहितीसाठी हा सामना SSCC खंबाळपाडा वर्सेस जोवेली. यावेळेला फुलटॉस चेंडू, आ बैल मुझे मार हे शब्द मात्र उच्चारावे लागतील. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय, फेकून दिलंय डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध 6 धावा. साई शेलारचा हा मात्र ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा येत आहेत आणि या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय SSCC खंबाळपाडा हा संघ जवळजवळ 33 या धावसंख्येवर. 33 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला पाहिलं बॅक ऑफ द हँड विश्वनाथचं मात्र थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलं, कारण षटकार आल्यानंतर गोलंदाजाला, कोणत्याही गोलंदाजाला आवडत नसतं की फलंदाजाने षटकार मारल्यावर, परंतु या ठिकाणी थोडंसं कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलं विश्वनाथचं. आणि साई शेलारसारखी मात्र यावेळेला भिस्त आपल्याला पाहायला मिळते, जे भरवशाचा फलंदाज म्हणून सलामीवीर म्हणून ओळखला जातो. गोलंदाजाला खऱ्या अर्थानं आता मात्र कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. वाईटचा इशारा नितीन पाटील अर्थातच शशांक पाटील पाहायला मिळत आहेत, कारण घड्याळ 4:15 वाजलेत आणि एक्सरसाइजची वेळ झाली आणि त्याकरता मात्र एक्सरसाइजचा मोका मिळाला आहे, कवायतचा मोका मिळाला आहे. ते नितीन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदा ॲडिट केली जाते धावसंख्या. लगातार 2 चेंडू मात्र यावेळेला स्वैर मारे केले गेले आणि 2 स्वैर मारेने मात्र या ठिकाणी हळुवारपणे धावसंख्या जाऊन पोचते 35 रन्स, 35 धावा. क्षेत्ररक्षणाकडे व्यूहरचना जर आपण पाहिली, डीप बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑफ थोडासा वायडिशमध्ये घेतला होतोय. लॉंग ऑन आपण पाहतो, मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग, तर नंतर एक लॉंग लेग, फाईन लेग क्षेत्र मात्र खाली आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं चेंडूला मात्र डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला मात्र या ठिकाणी भिरकावून दिलं गेलंय 6 धावांकरता. गुड शॉट, सुंदर टायमिंग सहित चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहतो वळवलं गेलं. साई शेलारच्या बॅटमधून मात्र देखणा फटका. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 41 रन्स, 41 धावा. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळता है. आणि त्यामधला साई शेलार, जितू शेलार बाद झाल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी काय असते हे साई शेलार याने मात्र दर्शवली गेली. अप्रतिम, सुपर बॅटिंग. ऑन साईडला तंत्रशुद्ध फटका आहे. साऊंड सिस्टम अप्रतिम पाहायला मिळाली गोड आवाजात. मात्र चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये करण धुळेकडे निघून जातोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवर. 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता चेंडू जर आपण पाहिले विश्वनाथच्या हातखंडामधून 5 चेंडूचा खेळ झाला आहे. षटक क्रमांक 3 आहे. SSCC खंबाळपाडा संघ आतापर्यंत मजबूत स्थितीत पाहायला मिळतोय.
यावेळेला पाहिलं पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारेल, लेंथ अँड लाईन मात्र यावेळेला अचूक नाही आहे. वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. जर आपण पाहिलं तर 44 रन 44 या धावसंख्येवर. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. अंपायर चषक 2021चा हा शानदार रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा थरार आपल्याला अनुभवता येतोय या मैदानातून. उलटा चेंडू होता ऑफ साईडला, चिप शॉट ज्याला म्हणता येईल. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय, तत्पूर्वी एक धाव काही रोखू शकणार नाही आहे साई शेलारच्या बॅटमधून. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा 15च्या सरासरीने आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. SSCC खंबाळपाडा हा संघ आपण पाहू शकतात. पहिला फलंदाज आशुतोष बाद झाला, दुसरा फलंदाज जितू शेलार आज आपल्या संघासाठी काहीच करू शकला नाही. निराशजनक कामगिरी करून मात्र तंबूच्या आसऱ्याला निराश मनाने मात्र परतला गेला. परंतु साई शेलारसारखा फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, एक माइंड गेम खेळत असताना पाहायला मिळतो. कारण तुमच्याकडे 30 चेंडू असतात आणि 30 चेंडूंमध्ये जर कॅल्क्युलेशन 70-75 धावा जर येतात तर एक फायटिंग स्कोर, फायटिंग टोटल म्हणून ओळखली जाते आणि ती टोटलचा मात्र यावेळेला जरूर अचीव करण्याचा प्रयत्न असेल. परंतु क्रिकेट आहे, नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाही आहे. क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण कित्येक जेव्हा मात्र लॉंग चेस केलेल्या आहेत, जे आपण पाहतो की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जेव्हा केला आहे, तेव्हा मात्र ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका या दोन संघांचीच आठवण येईल. अशा 434चा मात्र धावांचा डोंगर पार केला गेला होता. हे फॉर एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळालं. हे क्रिकेटचं उदाहरण आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 45 धावा, 8 चेंडूमध्ये 18 धावा साई शेलारच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल आतापर्यंत वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचंसुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. अंपायर चषक 2021मध्ये खऱ्या अर्थानं अंपायरच्या नावाने मात्र हे टायटल आपल्याला पाहायला मिळतं. एक वेगळं काहीतरी टायटल आपण पाहू शकाल. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा, टिटवाळ्यापासून अगदी मात्र 5 किलोमीटर पाठीमागे हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. आणि ऐतिहासिक मैदान म्हणून ज्या मैदानाची खासियत आहे, उद्याचा दिवस गॅप असेल, दिबा पाटील हेच विमानतळाला नाव द्यावं त्यासाठी मात्र उद्या भूमिपुत्रांनी एकत्र येऊन आव्हान केलं गेलं आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर प्रेम. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. 3 षटकांचा खेळ झाला, 45 धावा 15ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर वीर तानाजी दापोडे संघाने खूप चांगल्या प्रकारचं कमालीचं प्रदर्शन केलं. प्रितेश पाटीलचं खास करून मी कौतुक करेन. जो शॉट ऑफ द डे आपल्याला पाहायला मिळाला, ऑफ साईडला इनसाईड आउटचा फटका खेळणं कठीण असतं, परंतु चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला आणि शॉट ऑफ द डे म्हणून पाहिला जाईल यात काही शंका नाही आहे. यावेळेला मात्र जबरदस्त लॉंग ए सिक्सर, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. MS धोनीची आठवण करून देणारा हा फटका, सरळ चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क, 6 धावा. आणि या वेळेला आपण पाहतोय 50 कम्स अप. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 51 रन्स. ही ताकद आहे या फलंदाजाची. साई शेलार यासाठीच ओळखला जातो. या वेळेला मात्र खाली राहिला होता, गोलंदाजाने मात्र अप्रतिम चतुराई दाखवली. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. व्हॉट अ डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला आणि फलंदाज साई शेलार या खेळाडूची मात्र या वेळेला खेळ संपुष्टात येताना पाहायला मिळते. एक षटकार आल्यानंतर थोडासा लालचेला गेला आणि चेंडू थोडासा खाली राहिला कारणास्तव सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 51 रन्स, 24 धावांची वैयक्तिक खेळी करून मात्र संघाला या ठिकाणी थोडंसं कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी दाखवत असताना साई शेलारने मात्र चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलं. एक हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते, नाईस पर्सनॅलिटी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत. आणि स्वतः नगरसेवक, अप्रतिम सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा, अफाट प्रेम जपणारं व्यक्तिमत्व अर्थातच साई शेलार हे चांगलं व्यक्तिमत्व आहे. नितेश नवीन फलंदाज, पिंक अँड ब्लॅकमध्ये उजव्या हाताचा फलंदाज, बॅटिंग स्टान्सवर. पुन्हा एकदा प्रेम, एक मूर्ती लहान कीर्ती महान. प्रतिम जबरदस्त टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू यावेळेला निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ज्या पद्धतीने प्रेमचे आर्म ॲक्शन जर आपण पाहिली तर अँड्रू नेल, दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज, ज्या पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी यायचा शेवटच्या मोमेंटला आर्म ॲक्शन जर आपण पाहिली तर त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते प्रेम या गोलंदाजाची. त्यानंतर इंग्लंड संघाचा मॅथ्यू होगार्ड या गोलंदाजाची सुद्धा आठवण येईल. अशा प्रकारचं मात्र त्याची गोलंदाजीचे ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. नितेश पूर्णपणे बीट होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 51 रन्स, 51 धावा.
वेल ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या अगदी मधोमध. गुड कॅच. फलंदाज बाद. नितेशच्या खेळीला पूर्ण विराम. साई शेलार बाद झाल्यानंतर मात्र पूर्णपणे बीट झाला होता एक डॉट चेंडू आणि त्यानंतर थोडासा प्रेशराईज झाला. नितेश गॅप शोधण्यात मात्र अपयश मिळालं आणि फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होताना क्षेत्ररक्षकाकडे झेलबाद करवी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती स्थिरावली गेली. धावसंख्या मात्र स्थिरावली आतापर्यंत 51 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. पण षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं करायचं, कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि परिवर्तन सातत्याने तुम्हाला जर म्हटलं जातं ना की या खेळामध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुम्हाला सतत चाली रचाव्या लागतील आणि हा खेळ आहे तो बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअरबोर्डवर लागली जाते ते 51 धावा, 51 रन्स. गणेश नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांत यावेळेला ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. नो मॅन लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पुढे येतो विश्वनाथ. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा सुशांतच्या बॅटमधून येत आहेत आणि SSCC खंबाळपाडा हा संघ जाऊन पोहोचते फलकावर. तो एकंदरीत 53 या धावसंख्येवर, 53 रन्स. स्टार्ट अगदी चांगली झाली होती परंतु प्रेमचं या षटकामध्ये मी कौतुक करेन. साई शेलार यांच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि तेच मात्र वाक्य म्हणावं असं वाटेल ते प्रेमच्या बाबतीमध्ये. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 53 रन्स, 53 धावा. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतोय फ्लॅट 6. गेंद बल्ले से ऐसी निकली जैसे बंदूक से गोली, गोली की रफ्तार से निकलती हुई गेंद. 6 रन, लाजवाब स्ट्रोक. सुशांतच्या बॅटमधून मात्र यावेळेला देखणा फटका पाहायला मिळतोय. संदेशच्या बॅटमधून आपण पाहू शकाल. संदेशच्या बॅटमधून एक चांगला देखणा फटका. गुड बॅटिंग बाय संदेश आणि या षटकाराच्या मदतीने SSCC खंबाळपाडा हा संघ जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचते फलकावर जवळजवळ 59 या धावसंख्येवर. 59 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. संदेश एका साईडला आपण पाहतोय बॅटिंग ॲट नंबर 4 वर येतोय. भरोशाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने अप्रतिम ऑफ्टमच्या बाहेर. ही बेस्ट अँड बेटर लाईन आहे. ज्या पद्धतीने मात्र या लाईनचा उपयोग करणं खूप गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, कारण तुम्ही जेव्हा ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच करताना त्यावेळेला फलंदाजाला थोडंसं कठीणाई होते आणि हेच मात्र गोलंदाजाने केलं, कारण स्लॉग ओव्हर चालू आहे. शेवटचं हाणामारीचं षटक कोणतंही फॉर्मॅट असो, परंतु शेवटच्या षटकात धावा कितीही आल्या तरीसुद्धा कमीच असतात आणि तेच मात्र या ठिकाणी सुशांत आणि संदेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत, संघर्ष करतायत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू नितीन पाटील वळत आहेत की खूपच बाहेर आहे. लेंथ ओळखली होती आउटसाईड द ऑफ स्टंप. करंच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेला. तत्पूर्वी एक धाव ॲडिट केली जाते अशोकजी पाटील यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या जर आपण पाहिली 60 धावा या फलकावर. 60 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळतात, परंतु क्रिकेटच्या मैदानात जो जिता वही सिकंदर. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउटचा फटका, बॅटचं एज एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. यावेळेला करण मात्र स्वतः रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाहीये, परंतु हा ना करता करता या ठिकाणी कोणता फलंदाज बाद होईल तर पाहायचं कोणता फलंदाज या ठिकाणी बाद होताना संदेशला की सुशांतला मात्र या ठिकाणी परतावं लागेल. पंच आम्हाला या ठिकाणी दर्शवतील यात काही शंका नाही आहे. कोणत्या फलंदाजाने क्रीज सोडली होती तर या ठिकाणी आपण पाहू शकाल सुशांत पॅव्हेलियनचा रस्ता या ठिकाणी सुशांत की मात्र यावेळेला आपण पाहू शकाल संदेश मात्र सुशांत याला मात्र परतीचं तिकीट मिळतंय. पॅव्हेलियनच्या रस्त्याला येत असताना आपण पाहू शकतायत कॉम्प्रोमाइज करण्यासाठी या ठिकाणी दोन फलंदाजांमध्ये तालमेल जरूर होता. सुशांत मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पॅव्हेलियनच्या रस्त्याला येत असताना नवीन फलंदाज हेमंत, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती झालेली आहे. अशोकजी पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 62 धावे या फलकावर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. गोलंदाजाच्या हातखंडामधून 2, अजून 4 चेंडू आहेत. या 4 चेंडूमध्ये पाहायचं आहे किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला पाहिला ऑन साईडला सुंदर फटका तर आहे. पाहायचा आहे क्षेत्ररक्षकाच्या एका क्षणाला असं वाटलं होतं
की मस्तकाला दस्तक देऊन जाऊ शकतो, परंतु त्या ठिकाणी मुन्ना पठाण सर स्वतः ऑर्गनायझरच्या भूमिकेत आहे. जय पवार त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही पंच असल्याकारणानं नो डाऊट अबाउट इट फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. विश्वनाथचं प्रेझेन्स ऑफ माइंड काय आहे हे दर्शवलं गेलं आणि सुंदररित्या रिले थ्रू ज्या पद्धतीने आपण करतो तसंच मात्र पार्टनरला या ठिकाणी इन्व्हाइट केलं आणि सुंदररित्या मात्र या ठिकाणी जजमेंटने झेल टिपला गेला आणि फलंदाज हेमंत बाद होताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. आतापर्यंत स्थिरावली गेले ती 62 या धावसंख्येवर. गोलंदाजाचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने गोलंदाजी या ठिकाणी केली गेले अप्रतिम वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. हेमंतचे प्रयत्न चांगले होते परंतु उंची प्राप्तीत जास्तीत जास्त उंची प्राप्त झाली आणि त्या कारणास्तव मात्र फलंदाजाला बाद होतोय. 3 चेंडूंचा खेळ झाला. यावेळेला संदेश अट्टाहास केला होता स्ट्राईक घेण्याचा आणि सुंदररित्या मात्र यावेळेला जजमेंटने झेल टिपला गेला. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होत आहेत आणि गोलंदाज यावेळेला आपण पाहतो. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल. बॉलर्स नेम प्लीज. नाव काय बॉलरचा? रोहित इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकवर पोचला गेलाय. पाहिजे हॅट्रिक साध्य करेल का या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक असेल अंपायर चषक 2021च्या माध्यमातून. खूप छान पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून आज डे 1 आपण पाहू शकतायत. सुंदर क्लायमेट वातावरणाशी निगडीत असलेले सर्व खेळाडू यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये खाली आहे. एक धाव दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि यावेळेला आपण पाहू शकाल 2च धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 64 या धावसंख्येवर. SSCC खंबाळपाडा या संघाची स्थिती आपण पाहू शकतायत. राहुल हा फलंदाज. 1 टू गो. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर. रोहितने कमालीची गोलंदाजी केले. आपल्या बोटांतील जादू सहजता सुंदरता काय असते विलक्षण कामगिरी कशी करावी हे मात्र जबाबदारी कशी असावी हे मात्र फॉर एक्झाम्पल दर्शवत असताना पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर टॅप ज्या पद्धतीने आपण करतो तशा पद्धतीने मात्र करण्याचा प्रयत्न केला. दुरून क्षेत्ररक्षक येतोय फील्ड करेपर्यंत मिडॉनच्या क्षेत्रामध्ये 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत आणि दुहेरीने धावसंख्या पहिल्या डावाला या ठिकाणी पूर्ण विराम लागतोय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावसंख्या 66 रन 67 धावांचं आव्हान या ठिकाणी समोर ठेवलं गेलं आहे. येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 67 धावा असं सामन्याचं समीकरण आपण पाहू शकाल. खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेला तो पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहू शकलात. धावांची गती 66-67 रन्स टू विन असतील. एक बिग फाईट बिग मॅच 2 संघांमध्ये आपण पाहू शकाल. एक चांगलं क्रिकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये 67 धावांचं लक्ष्य असेल. आयुष्यात संघर्ष करावाच लागतो. संघर्षाशिवाय जीवन नाही आहे हे आपण सातत्याने पाहिलं आहे. आणि मित्रांनो म्हटलं जातं की आयुष्यात खूप काही संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ते क्षमता असणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार आज या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये वळालेत. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं या मैदानाच्या सभोवताली मात्र या ठिकाणी जे आनंद घेत आहेत त्यांचंसुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. या स्पर्धेचे ऑर्गनायझेशन आपण पाहू शकतायत. आदरणीय सन्माननीय जय सर यांना आपण पाहतोय. जय पवार. तदनंतर सुभाषजी पाटील सर यांना आपण पाहतोय. मुन्ना पठाण सर यांना आपण पाहू शकाल. निरंजन सावंत सरांना आपण पाहतोय. तदनंतर नितीन पाटील अर्थातच शशांक पाटील यांना आपण पाहू शकाल. तदनंतर सुनील माने यांना आपण पाहू शकतायत अर्थातच बाळा माने. तदनंतर आपण पाहू शकतायत उमेशजी केने यांना सुद्धा आपण पाहू शकतायत आणि गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम tenniscricket.in. ओंकार सकाळपासून कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना कॅमेरामॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते तर सुंदर अपडेट प्रथमेश यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकताय. तर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या ठिकाणी दाखल झालेत रोशन संते. एक बुलंद आवाज या विभागातील या आपण रोशनजी संते यांना आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. रबर बॉल पावसाळी क्रिकेटचा रणसंग्राम 50,000ची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि छान पद्धतीने आयोजन आपण पाहू शकतायत. घेऊया एक छोटासा ब्रेक. या ऐकूया तदनंतर लाईव्ह ॲक्शनमध्ये येऊया. 67 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील मिस्टर रोशन संते. धन्यवाद.
थँक्यू सो मच प्रमोद सर. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. दोन बलाढ्य संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा विपक्ष जय हनुमान क्रिकेट संघ जोविली या दोन टीममध्ये सुरू असलेला हा सामना पहिल्या 5 षटकानंतर साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा या टीमने तब्बल 66 धावा बनवल्यात आणि 67 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलं आहे. जय हनुमान जोविली या संघासमोर एक संघ आपण पाहतोय कल्याण डोंबिवली विभागातील संघ आहे खंबालपाडा संघ. तर त्यांच्या समोर बदलापूर विभागातील एक नामांकित संघ जोविली संघ. करण धुळे आणि विवेक गायकवाड ही जोडी पाहायला मिळते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन तो गोलंदाज खंबालपाडा टीमच्या माध्यमातून आशुतोष एक वेगवान गोलंदाज आहे. बाली ट्रॉफीमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती याच खंबालपाडा टीमने. यस महापौर चषकामध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता हा संघ. तो संघ पाहायला मिळतोय खंबालपाडा संघ आणि त्यांच्या समोर आहे बदलापूर विभागातील एक नामांकित संघ जोविली संघ. स्ट्रायकिंगला फलंदाज बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे ऑन स्ट्राईक. डावखोरी हाताचा एक विस्फोटक फलंदाज करण धुळे आणि विवेक गायकवाड ही जोडी पाहायला मिळते जोविली या संघाच्या माध्यमातून. 30 चेंडू 67 धावांचं लक्ष आहे. शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक झेलची शक्यता फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पहिल्या चेंडूवरती वाघाची शिकार. करण धुळे 0 वरती बाद. विश्वनाथ येतोय. नवीन फलंदाज विवेक गायकवाड आणि विश्वनाथ धुळे ही जोडी पाहायला मिळते. जोविले म्हटलं तर आमचे समर्थक मित्र मॅडी याच गावातून ते बिलॉंग करतात. महेश धुळे ते देखील सामना एन्जॉय करतात यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस लाईन खूप चांगली आहे. अप्रतिम गोलंदाजी आशुतोष करतोय आपल्या टीमसाठी. महापौर चषकामध्ये फलंदाजी असेल गोलंदाजी असेल आपल्या नावाची छाप सोडली होती. तोच आशुतोष आपण पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी करतोय. बॅटिंग देखील खूप चांगली केली होती पहिल्या इनिंगमध्ये. 2 षटकार आपण पाहिले. फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 1 धाव मिळते चेंडूवरती. राहुल ठाकूर आहेत डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. उर्ध विकेट आशुतोष. यावेळी झेलची शक्यता असेल. झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. साई शेलार जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक देखील आहेत. एसट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल. धावसंख्या आपण पाहतो यावेळी जोविली या टीमची 1-1. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय परंतु लाईन चुकीची आहे. 55 वाईटचा येतोय. अवंतर 10 मिनिटे चेंडू त्यान धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 2 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट. यावेळी फुल टॉस चेंडू पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. 1 धाव तर पूर्ण केले. राहुल येतोय चेंडूवरती. उचलेल फेकेल तोपर्यंत मिळते 1. 9+1 एकूण 2 धाव मिळत आहेत आणि पुढील चेंडू फ्रीट असेल.
4 धावा धावफलकावरती आहेत आणि फ्री हिटची ही संधी आपण पाहू शकाल. चांगला चेंडू आपण पाहतो, ब्लॉक हॉलचा वापर केला होता, त्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. यॉर्कर चेंडू फेकला तो गोलंदाज आशुतोषने आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. अंपायर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन वर्ष दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलंय या क्रिकेट स्पर्धेने. पहिल्या वर्षी देखील आपण देखणं आयोजन पाहिलं होतं सुभाष मैदानावरती आणि या वर्षी आपण पाहतोय KGPLच्या ऐतिहासिक मैदानावरती सुरू असलेली स्पर्धा. पुन्हा एकदा बीमर चेंडू, या षटकातील हा दुसरा बीमर चेंडू फेकलाय. एक धाव तर पूर्ण केली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2+1 एकूण 3 धाव मिळत आहेत आणि पुढे तो गोलंदाजी करू शकत नाही आशुतोष. आठ धावा धावफलकावरती आहेत आणि पुढील चेंडू फ्री हिट देखील असेल. साई शेलार येत आहेत हे षटक पूर्ण करण्यासाठी, कारण की 2 बीमर चेंडू फेकले आशुतोषने, त्यामुळे आशुतोष गोलंदाजी करू शकत नाही हे सांगतायत पंच. शशांक पाटील सर आणि बाळा माने सर हे 2 ऑफिशियल पंच पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे आयोजक जय पवार सर, सुभाष पाटील सर, निरंजन सावंत सर आणि मुन्ना पठाण सर. यावेळी सुरेख फटका आपण पाहतो, ऑन साइडला फेकून देतोय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे, माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. मध्ये 14 बनवल्यात. उर्वरित समीकरण आहे 24 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 53 धावांची गरज. नितेश सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. या वर्षी अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. टेनिस क्रिकेटचा जर विचार केला, नितेश अनेक सामने जिंकून दिलेत खंबालपाड्या टीमला. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि सरळ जाऊन यष्टिरक्षक साई शेलार यांच्या हातामध्ये विसवतोय. धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला होता गोलंदाज आशुतोषने आणि त्यानंतर 2 बीमर चेंडू फेकले त्या षटकामध्ये. ओ द विकेट नितेश. फुल टॉस चेंडू समोरच्या चेंडू केला. जितू शेलार आहेत फार वेगाने त्या चेंडूवरती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण. फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. 1-15 धावांची पार्टनरशिप बनवली आहे विश्वनाथ धुळे आणि विवेक गायकवाड ही जोडी पाहायला मिळते. यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, थोडासा बाहेर निघाला आणि सरळ जाऊन साई शेलरच्या हातामध्ये विसावतोय. अप्रतिम गोलंदाजी नितेश करतो आपल्या टीमसाठी. मी आधीच म्हटलं होतं यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये आहे गोलंदाज नितेश. राईट ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक धाव तर पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण.
चिरागच्या माध्यमातून एकाच धावेवरती समाधान मानावं लागत आहे. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 16 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या खंबालपाडा या टीमने आणि या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय नितेश. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे जोविली संघाच्या फलंदाजांना. स्ट्रायकिंगला फलंदाज विवेक गायकवाड आहे. अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय, नेहमीच सलामीला येत असतो. यावेळी अप्रतिम आउटस्टँडिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. ग्लोरियस स्ट्रोक आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ दी पार्क षटकार. स्ट्रायकिंगला फलंदाज विवेक गायकवाड अप्रतिम बॅटिंग करतो. बॅटची बाहेरची कडा लागते. चेंडू ट्रॅव्हल द थर्डमॅनच्या दिशेने संदेश आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती आहेत. 67 धावांचं लक्ष्य आहे. उर्वरित समीकर येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जय हनुमान जोविली या संघाला. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना सुरू आहे. साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा विपक्ष जय हनुमान जोविली या 2 संघांमध्ये. हे षटक फार महत्त्वाचं असेल कारण की 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा, त्यामुळे 44 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील 18 चेंडूंमध्ये. राहुल ठाकूर येतोय नवीन गोलंदाज. अंडर 21चा हा खेळाडू आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. विवेक गायकवाड अप्रतिम बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. राईट अप ओव्हर द विकेट राहुल. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतो. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगले प्रयत्न केले होते परंतु शेवटच्या क्षणी स्किड झाले आणि फिल्डरला बीट करून चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव मिळतात या चेंडूवरती. जोविली टीमला 4 धाव मिळत आहेत विवेक गायकवाडला आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 27. 27 धावा धावफलकावरती. येणारे 17 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे जय हनुमान जोविली या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. बदलापूर विभागातील एक नामांकित संघ आपण पाहतो जोविली संघ. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी होते. कमबॅक करतोय गोलंदाज राहुल ठाकूर. एक नवोदित गोलंदाज आहे. यंग टॅलेंट आपण पाहतोय खंबालपाडा टीम माध्यमातून. साई शेलार असतील, जितू शेलार असतील, त्यानंतर आज नक्कीच विकी शेलार नाही आहे. त्यांची कमी नक्कीच भासेल ती म्हणजेच खंबालपाडा या टीमला यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. स्क्वेअर कट चाललाय. जवाब देखना नजाकत बरा फटका. क्षेत्ररक्षक आहे संदेश पाटील. चांगला प्रयत्न केला होता, त्यांच्या प्रयत्नाने यश मिळत नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. अप्रतिम बॅटिंग करतो विवेक गायकवाड आपल्या टीमसाठी. तब्बल 31 धावांची पार्टनरशिप बनवली. ज्याप्रमाणे करंदुले शून्यावरती बाद झाला, रॉयल डकचा शिकार झाला होता आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर 31 धावांची पार्टनरशिप. अजूनही 36 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना अजूनही बॅलेन्स आहे. यावेळी फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. यावेळी अप्रतिम क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डीप लॉंग ऑन मध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवरती. 100% कमिटमेंट दाखवतो खंबालपाडा संघाचे हे क्षेत्ररक्षक. धावसंख्या 32 धावा धावफलकावरती. 35 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 14 चेंडू आणि 35 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज विश्वनाथ धुळे. यावेळी हुक केलाय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार.
36 धावा धावफलकावरती. 31 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विश्वनाथ फुल टॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती. 67 धावांचं लक्ष आहे. येणारे 12 चेंडू 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी जय हनुमान जोविली या टीमला. बारा चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. सेकंड स्पेलमध्ये येतोय नितेश. अप्रतिम गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. तोच नितेश येतोय सेकंड स्पेलमध्ये 4थं षटक फेकण्यासाठी. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. ओव्हर द विकेट. यावेळी टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो हेच पाहिलं पंचांनी आणि वाईटचा इशारा येतोय. अवांतर 10 मिनिटे. चेंडूची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 38. येणारे 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, त्यामुळे 29 धावा या कंपल्सरी बनवाव्या लागतील जोविल या टीमला. यावी सुरेख फटका आपण पाहतोय. विश्वनाथ धुलेच्या बॅटमध्ये येतोय. जोविली गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. अकरा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. धावसंख्या पाहण्यामध्ये 44. tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धे लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. गौरव सावंत, ओमकार सावंत आणि प्रथमेश ही त्यांची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय. ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं तर त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय गोलंदाज नितेश. डॉट बॉलची समाप्ती. 10 चेंडू 23 धावांची गरज आहे. शेवटच्या 2 दिवस आपण ग्लोबल टेनिस क्रिकेटला देखील आपण पाहणार आहोत. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाईल. 2 दिवस tenniscricket.in आणि 2 दिवस ग्लोबल टेनिस क्रिकेट. ओव्हर द विकेट नितेश. यावेळी चांगला चेंडू कीपर बीट झालेत. चेंडू फार वेगाने लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर 22च्या स्वरूपात अवांतरच्या स्वरूपात या 4 धावा मिळत आहेत जोविल या टीमला. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती. 19 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. 9 चेंडू 19 धावांची गरज आहे जोविल या टीमला. विश्वनाथ धुळे ऑन स्ट्राईक. यावेळी बॅटची इनर एज पुन्हा एकदा साई शेलर बीट झाले. चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग स्टॉप सीमारेषेवरती. एकच धाव मिळते चेंडू. त्या धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 49. 49 धावा. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 8 चेंडू कंपल्सरी 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हे हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर. सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल. सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगेल यातील मात्र शंका नसणार आहे, कारण की 2 बलाढ्य संघ आमने सामने आहेत. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो ऑन साईडला येतोय. एक धाव तर पूर्ण केली आहे. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक गेले होते राहुल ठाकूर. तोपर्यंत मिळतात या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना 50 कंप्लीट होते. 51 धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत या षटकामध्ये नितेशने 5 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केल्यात. विवेक गायकवाड ऑन स्ट्राईक. हा चेंडू फार महत्त्वाचा असेल. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. यॉर्कर चेंडू
एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मी आधीच म्हटलं होतं सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगेल आणि तेच चित्र पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता मात्र प्रश्न पडलाय की कोणाच्या हातामध्ये हा चेंडू सोपवायचा या 15 धावा डिफेंड करण्यासाठी. त्यासाठीच एक शॉर्ट अँड स्वीट मीटिंग कॉल केली आहे ती म्हणजेच खंबालपाडा टीमने. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. सामना अतिशय महत्त्वाचा आहे आणि सामना देखील रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. चुरशीची ही लढत पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 15 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. 52 धावांची पार्टनरशिप देखील पाहायला मिळते विश्वनाथ धुळे आणि विवेक गायकवाडमध्ये. सहा चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. संदेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. अजून एक अंडर 21चा खेळाडू आपण पाहतोय संदेश कंबलपाडा या टीमचा. विवेक गायकवाड स्ट्राईक एंडला आहे. 4 षटकांमध्ये 52 धाव बनवल्यात. तब्बल 23 चेंडूंमध्ये 52 धावांची पार्टनरशिप देखील पाहायला मिळते ती म्हणजेच विघ्नेश धुळे आणि विवेक गायकवाडच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पहिला चेंडू ऑन साईडला अलॉंग द कार्पेट खेळला. एक धाव तर पूर्ण केले. राहुल ठाकूर फार वेगाने येत आहेत. फंबल होतोय. जिथे एक धाव होती तिथे मात्र या 2 धाव मिळत आहेत जोविली या टीमला. चांगला प्रयत्न केला होता राहुल ठाकूरने एक धाव रोखण्याचा, परंतु 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 54 धावा धावल. 1 रन शॉट देखील आहे त्यामुळे एकच धाव मिळते या चेंडूवरती. क्या बात आहे. बाळा माने सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. एकच धाव मिळते या चेंडूची. धावसंख्या 53 धावा. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. विवेक गायकवाड ऑन स्ट्राईक. यावी सुरेख टायमिंग आपण पाहतो. समोरच्या दिशेने खेळतात. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. विवेक गायकवाड आणि विश्वनाथ धुळे जोपर्यंत खेळपट्टीवरती असतील तोपर्यंत विजयाच्या आशा पलवित असतील. फुल टॉस चेंडू झेलची शक्यता आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. ज्या विवेक गायकवाडने विजयाच्या आशा पलवित केल्या होत्या त्याच विवेक गायकवाडला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. एक मोठा धक्का बसलाय जय हनुमान जोविली या टीमला. 59 या धावसंख्येवरती 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. तीन चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन येतोय 4थ्या क्रमांकावरती बाबू. स्ट्राईक इनला फलंदाज विश्वनाथ धुळे आहे. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. संदेश राईट ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी होते. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. हा चेंडू फार महत्वाचा असेल. षटकारानंतर जर पाहायला गेलं तर संदेशने कमबॅक करून दिलाय खंबालपाडा या टीमला. सलगचे 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय. त्यामध्ये एक गोल्डन विकेट देखील कॅरी केलं होतं.
विवेक गायकवाडचं. यावेळी समोरचे चेंडू खेळतात, एक धाव तर पूर्ण केली. जिथे शेलार आहेत बीड होत आहेत आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एक चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. एक चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे, ती म्हणजेच खंबाल जोविली या टीमला. खंबालपाडा विपक्ष जोविली हा सामना सुरू आहे. जिथे एकच धाव होती तिथे मात्र या 4 धाव मिळत आहेत. जितू शेलारकडून थोडीशी चूक होती. एक चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज विश्वनाथ धुळे. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. संदेश. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न असेल, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, परंतु 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय अवघ्या 1 धावेने. हा सामना जिंकलाय तो म्हणजेच साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा या टीमने. आणि खंबालपाडा टीमने पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि या पुढील सामना असेल खंबालपाडा विपक्ष दापोडे या 2 संघांमध्ये. खंबालपाडा संघाचं अभिनंदन, हार्ड लक, कौतुक आणि आभार या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. जय हनुमान जोविली या टीमचं.